लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा गोड. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त मोठं गिफ्ट. तर लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त मिळणारा 5,000 रुपये बोनस आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये आणि याच महिलांना इथं मिळणार आहे. किती मिळणार आहे? सरकारकडून आताची सर्वात मोठी घोषणा. यामध्ये तब्बल 5,000 रुपये गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना इथं गिफ्ट मिळणार आहे, जे की नवीन वर्षानिमित्त. तर आता बरेच दिवसांपासून लाडक्या बहिणींचे हप्ते इथं रोखलेले आहेत. तर आता यासाठी जे की गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना 5,000 रुपये इथं बोनस मिळणार आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये आणि या महिलांना. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्याने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आता डिअर कस्टमर, तर तुम्हाला 5,000 क्रेडिटेड युअर अकाउंट. तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज इथं येत आहे, लाडकी बहीण योजना. तर तुम्हाला आता अशा प्रकारचा जर मेसेज आलेला नसेल तर तुम्ही लगेच तुमच्या मेसेजमध्ये जाऊन चेक करा की तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज इथं आला का. तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं लाडक्या बहिणींना जे की बोनस म्हणून गुढीपाडव्यानिमित्त 5,000 रुपये बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, नांदेड, लातूर, परभणी, कोल्हापूर. तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर आता यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा. तर आता यामध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश असल्यावानी आहे. तर यामध्ये आता 5,000 कोणाला मिळणार आहे? तर बरेच महिलांचे कमेंट्स इथं येत होते. तर आता ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इथं भरलेले आहे, ज्यांचे अर्ज इथं मंजूर आहे, बँक खात्याला आधार इथं लिंक आहे, KYC पूर्ण केलेली आहे, अर्ज त्यांचे मंजूर आहे, तर अशा लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैसे इथं येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेमध्ये जे की पैसे येतं, तर आता दरमहा तुम्हाला 1,500 रुपये इथं जमा केले जाते, जे की DBTच्या माध्यमातून. वर्षाकाठी तुम्हाला किती मिळते? टोटल 18,000 रुपये. आता हे जे 18,000 रुपये आहेत ते तुम्हाला वर्षाकाठी सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना इथं जमा केला जातो. गुढीपाडव्यानिमित्त विशेष मदत म्हणजे, तर आता बरेच दिवसांपासून हप्ते इथं रोखलेले होते. तर आता गुढीपाडव्याचा सण इथं आलेला, तर सरकारकडून लाडक्या बहिणींना भेट म्हणजे 5,000 रुपये इथं बोनस. आता यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे इथं मिळणार नाही? ज्यांचा अर्ज अजूनही मंजूर झालेला नसेल, म्हणजे जे महिला पहिले पात्र होते त्यानंतर अपात्र यादीमध्ये त्यांचं नाव आहे, तर अशा महिलांना पैसे तर येणार नाही. आधार लिंक नसेल, बँकेचं IFSC कोड चुकलेला असेल, KYC नसेल, तर अशांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही तुमची लाडक्या बहिणींची KYC करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला जे की बोनस इथं तुमच्या खात्यामध्ये इथे येईल. KYC करणे महत्त्वाचे आहे. जर KYC जर केली नाही तर तुम्हाला 1,500 रुपये महिनासुद्धा तुमचं इथं बंद होऊ शकते. पैसे कधीपर्यंत इथं जमा होईल? टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होणार आहे. गुढीपाडव्याच्या आधी, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त जे की 5,000 रुपये बोनस, जे की इथं लाडक्या बहिणींना 5,000 रुपये बोनस मिळू शकतो. तर आता यामध्ये एकत्रित हप्ते जमा होऊ शकतात. तर आता ज्या महिलांना पहिले पैसे मिळत होते, तर अशा महिलांनी काय करायचं? ज्यांना कोणाला पैसे आले नसेल तर अशाने 181 यावरती कॉल करायचा आहे आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. 181 हा लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर इथे जाहीर केलेला आहे, लगेच कॉल करा. यानंतर बोनस कोणाला मिळू शकतो? तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्यांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे, बँक खात्याशी आधार लिंक आहे, 1,500 रुपये महिना त्यांना आधीपासून इथं जमा होत आहे, ज्यांचं वय 21 ते 65 वयोगटातील महिला आहे, महाराष्ट्रातील महिला रहिवासी असणे आवश्यक आहे. तर आता एक पुन्हा सुवर्ण संधी आलेली आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींचे नवीन अर्ज इथं सुरू होण्याची शक्यता आहे. तर आता लाडक्या बहिणींचे जे काही नवीन फॉर्म सुरू होतील त्या संदर्भात सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता यामध्ये जे काही कोणाला बोनस इथं मिळणार नाही, ज्यांचा अर्ज मंजूर नाही, आधार लिंक नाही, सरकारी नोकर कोणी असेल, ज्यांच्या अर्जामध्ये चूक आहे, तर आता लाडक्या बहिणींचे पैसे या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, वर्धा. तर या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, नाशिक, धुळे झाल्यानंतर जळगाव, पुणे, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली. तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर जे जिल्हे ते आपलं अहमदनगर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा. तर या जिल्ह्यांचा समावेश आहे, जे की पैसे इथं 5,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने लेखी अर्ज द्यायचे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं बंद झालेले असेल तर तुम्ही महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे द्यायचा. तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. लाडकी बहीण योजनेचे पैसे
माझ्या खात्यामध्ये न जमा झाल्याबाबत अर्ज. तर जसेच्या तसं तुम्हाला हा महिना लिहायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. माझा अर्ज मंजूर असूनही माझ्या खात्यामध्ये अद्यापही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. तरी कृपया माझ्या अर्जाची तपासणी करून किंवा तुम्हाला मी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 181 वरती कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता व माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, पत्ता, मोबाईल नंबर, दिनांक आणि सिग्नेचर करायची आहे. यानंतर पैसे किती वेळात जमा होतात, तर यामध्ये सर्वसाधारण 3 ते 5 दिवस लागू शकते. टप्प्याटप्प्याने पैसे तर येणार आहे. अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज इथं आला का लगेच चेक करा. डिअर कस्टमर, 5,000 रुपये क्रेडिटेड युअर अकाउंट. इथं तुमचा अकाउंट नंबर दाखवेल लाडकी बहीण योजना. तर लगेच तुम्ही चेक करा तुमच्या खात्यामध्ये आले का. तर